उद्धव साहेब यांना मी मध्ये बोललेलो की सांभाळा, नाहीतर 15 आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मागे आहेत. तू हिंदुस्थानी भाऊ नाही, तू भाडगाव भाऊ आहे. भडवा आहे तू, भडवा. सचिन भाऊ आहे. पहिला बॉम्ब फुटला. आणि सप्टेंबर पर्यंत खूप काय जाणार आहे. कोल्हापुरी शिवा खाल्ला चांगल्या, नंतर माफी मागितला भडव्या. ठाकरेंना अंधारात ठेवून त्यांच्या पक्षातील खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठका घेत होते. अखेर एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढत पक्षात प्रवेश करून घेतला. या संपूर्ण घडामोडीला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलं. मात्र आता हिंदुस्थानी भाऊ यानं थेट उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. तो म्हणालाय सप्टेंबर महिन्यात काहीतरी मोठं होणार आहे. एकदा पहा हिंदुस्थानी भाऊ नेमकं काय म्हणालाय. उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माहिती आहे ना, मी मध्ये बोललेलो की सांभाळा, नाहीतर 15 आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन भाऊ आहे. पहिला बॉम्ब फुटला. आणि सप्टेंबर पर्यंत खूप काय जाणार आहे. सप्टेंबर 7 तारीख, आठवण ठेवा ही डेट. खूप काय जाणार आहे. आणि तुमचा अनिल कपूर काय बोलतो, आता तुडवा ऑपरेशन चालू करणार. तुडवा ऑपरेशन चालू करणार. अरे सचिन भाऊ आहिर कोण आहे? दगडी चालचं नाव ऐकलं ना? 7 रस्ता दगडी चाळ. अरुण भाई गवळी उर्फ डॅडी. बाळासाहेब काय बोलायचं माहितीये ना, तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे. तेच ते अरुणभाई गवळी. भांडूपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आता तरी ना तोंड बंद करायला सांगा. नाहीतर ह्याचा तुडवा ऑपरेशन चालू होईल. जय श्रीराम, जय शंभू नारायण. दरम्यान हिंदुस्थानी भाऊ यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी शिवसेना स्टाईलमध्ये हिंदुस्थानी भाऊ याचा खरपूस समाचार घेतलाय. तो भाडखाव भाऊ, ज्याला हिंदुस्थानी भाऊ म्हणतात, तो आज बरळला आहे. हा भडवा वारंवार शिवसेनेवर टीका करतोय, संजय राऊत साहेबांवर टीका करतोय. ह्या भडव्याला शिवसेनेवर भुकल्याशिवाय मला वाटतं हा एका विशिष्ट पार्टीचा दलाल आहे. दलाल स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला बोलतो, राहतो मुंबईमध्ये आणि बोलतो शिवसेनेवर. या भडव्याने असे आकली तारे काढलेले आहेत की 27 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे 15 आमदार काय तर फुटणार आहेत. अरे भडव्या, तुझा पक्ष अगोदर कोणचा ते सांग. तू कुणाची दलाली करतो, कुणाची वकालत करतो, त्या अगोदर ठरव तू दलाल कुठल्या पक्षाचा आहे ते. तू हिंदुस्थानी भाऊ नाही, तू भाडगाव भाऊ आहे. भडवा आहे तू, भडवा. आणि तुझ्यासारख्या भडव्याला आम्ही शिवसेने पुरेसे आहोत. 4 भिंतीच्या आत बोलू नको भडव्या. तुला शिवसेने एक दिवशी शिवसेना स्टाईल दाखवतील. तू वारंवार संजय राऊत साहेबांवर भुकतोयस, तेवढी तुझी लायकी नाही. भाडगाव भाऊ, तुला भाऊ नाही, तू भडवा आहे, भडवा. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ स्वतःला म्हणतो ना भडव्या, याच्या पुढे जर संजय राऊत साहेबाला जर काय बोलला तर तुला शिवसेना स्टाईल दाखवली जाईल. मध्यंतरी कोल्हापूरच्या लोकांना शिवाय दिला होता. तू कोल्हापुरी शिवा खाल्ला चांगल्या, नंतर माफी मागितला भडव्या. वारंवार मराठी माणसाला तुच्छ लेखतो, वारंवार तू मराठी माणसाला शिव्या देतो. कोल्हापूरकरांच्या शिवा खाल्ला चांगल्या तू. आम्ही पण सोलापुरी आहे. सोलापूरच्या शिवाय अजून तुला माहित नाहीत. भडव्या, अवकातीत राहा. भाडगाव भाऊ, जय महाराष्ट्र. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय? हिंदुस्थानी भाऊचा दावा खरा ठरेल की हा केवळ राजकीय स्टंट आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.